नाणेघाट येथे पर्यटक बेपत्ता. मिळालेल्या माहितीनुसार आंबेगाव तालुक्यातील 4 मित्र नाणेघाट येथे फिरायला आले होते. नाणेघाट येथील नाण्याचा अंगठा येथे फिरायला गेलेल्या मित्रांपैकी दत्ता लोंढे वय वर्ष 23 राहणार पारगाव तर्फे अवसरी तालुका आंबेगाव हा मला थंडी वाजली असल्यामुळे मी गाडी जाऊन बसतो असं सोबत असलेल्या मित्रांना सांगून तेथून खाली येत असताना पाय घसरून कड्यावरून खाली खोल दरीत कोसळल्याचा संशय सोबतच्या मित्रांकडून व स्थानिकांकडून व्यक्त केला जात असून या घटनेची माहिती तत्काळ जुन्नर पोलिसांना दिली असून जुन्नर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत व पोलिसांकडून या घटनेची कसून चौकशी सुरू आहे. रिंग वाजते का? रिंग वाजतोय ना, फोन चालू आहे ना, फोन चालू आहे. खरं तर आज नाणेघाट या ठिकाणी अतिशय वाईट दुर्घटना घडलेली आहे. शिंगवे पारगाव या ठिकाणी एक तरुण वय वर्ष 22 लोंढे असं नाव आहे त्याचं. चौघे मित्र फिरायला आले होते नाणेघाटामध्ये आणि वरती गेल्यानंतर एक जणाचा पाय घसरून खाली पडलेला आहे. जो म्हणजे पर्यटकांनी जर या ठिकाणी यायचं असेल तर स्वतःची सुरक्षितता बाळगली पाहिजे. इथल्या स्थानिक जे गाईड आहेत यांना विचारून फिरलं पाहिजे, गाईड घेतलं पाहिजे. हा थोडक्यात म्हणजे इथले जे स्थानिक आहेत त्यांना इथली माहिती आहे. इथे पाऊस जोराचा आहे, धुकं आहे, हवा आहे, याचा बाहेरच्या पर्यटकांना अंदाज नाही ना. आणि मग इथे आल्यानंतर अशा घटना घडतात. या घटना घडू नये म्हणून येणारा जो पर्यटक आहे त्यांनी स्वतःची जबाबदारी घेतली पाहिजे. बाबा आता बघा, आता एवढी मोठी घटना घडली आहे, त्याच्या घरच्यांना थोडं वाईट झालंच ना. साधारणतः किती वाजता ही घटना घडलेली? साधारणतः ही घटना 2-2:30च्या दरम्यान घडली असावी. ती पोरं ज्यावेळेस खाली आली त्यांनी सांगायला सुरुवात केली की आमचा एक मित्र हरवलाय. मग त्यांनी असं सांगितलं नाही की पडलंय म्हणून, फक्त हरवलाय. मग शोधाशोध घेतली, त्यांची गाडी इकडे पलीकडे होती, ब्रिजा त्यांची गाडी आहे. मग तो काही तर सापडल्यानंतर मग आम्ही स्थानिक सगळे जमा झालो आणि मग शोध सुरू केला. मग वरती गेला असता मग त्या पोराची चप्पल दिसली तिथे आणि तिथे एक वर्षाचं झाड आहे, त्या वर्षाच्या झाडाची ती फांदी तुटलेली आहे. मग तिथून असं खाली घसरल्यासारखं दिसतंय. फांदीला धरलं होतं. हो हो हो, म्हणजे ते फांदी तुटलेली आणि त्याच्या चपला पडलेल्या आहेत. म्हणजे असं आम्हाला तिथं दिसलेलं आहे. आणि ज्यावेळेस आम्ही पोलिसांना संपर्क साधला, फॉरेस्ट डिपार्टमेंटला संपर्क साधला, ती बी लोक इथं आलेली आणि मग ते लोकेशन ट्रॅक केल्यानंतर त्याचं लोकेशन खाली दाखवायला लागलं. म्हणजे ते कन्फर्म तो खाली पडलेला आहे. त्याचं नाव माहिती का पडलंय ते? दत्ता विनायक लोंढे, शिंगवे पारगावचा तो मुलगा आहे. आणि आता पोलीस आले होते का इथं? पोलीस आले होते, पोलिसांनी स्थानिक तपास केलेला आहे. पोलीस आता इकडे खाली गेलेत. तर रेस्क्यू टीमला बी आपण सांगितलेलं आहे, ती बी टीम येते. आता बघू, आता टाइम पण होत आलेला आहे. खाली जे दीपक विषय यांची बी जी टीम आहे त्यांना बी सांगितलेले तपास आपण आता उद्या सकाळ चालू करू त्यांचं शोधण्यासाठी.